सातपूर कॉलनी भीम जन्मोत्सव उत्साहात साजरा। सातपूर कॉलनी येथील विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट येथे धम्मसागर प्रबोधन संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट युवक मित्र मंडळ यांच्या वतीने भरगच्च कार्यक्रमाने उत्सव साजरा करण्यात आला। याप्रसंगी मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुशीला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यातर्फे 134 रुग्णांची तपासणी करण्यात आली। प्रामुख्याने ECG, हृदयाची पट्टी, रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब डॉक्टर कुणाल उघडे, डॉक्टर देवेंद्र कवठकर, डॉक्टर प्रवीण भामरे, डॉक्टर रणछो पाटील तसेच नेत्र तपासणी शिबिर, मोफत मोतीबिंदू तपासणी, अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया, जवळच्या चष्म्याचे नंबर काढणे, निदान उपचार व लहान मुलांचे डोळ्यांवरील आजार यावर डॉक्टर चेतन लहारे यांनी तपासणी केली व मार्गदर्शन केले। रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश जी लोंढे साहेब यांनी शिबिराचे उद्घाटन केले। भूषण लोंढे रिपाई गटनेते नगरसेविका दीक्षाताई दीपक लोंढे, आदिवासी विकास भवन पालघर येथील अधीक्षिका पूनम साबळे पाटील, संपर्क प्रमुख समाधान जगताप, सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके, स्वप्नील पाटील, गौरव बोडके, राजेश खताळे, लोकेश गवळी, राहुल बाळासाहेब पोरजे, मिलिंद कांबळे, भीम जन्मोत्सव सातपूर अध्यक्ष साई निकम, चेतन खैरनार, गोकुळ तेके पै, हेमंत घोगे पै, अजय जाधव, नरेंद्र पुणतांबेकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी अध्यक्ष अक्षय कांबळे यांनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतन साळवे यांनी केले। कार्याध्यक्ष पंकज वाघ यांनी आभार मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज अहिरे यांनी केले। याप्रसंगी कोर कमिटीचे माजी अध्यक्ष किरण साळवे, अजय साळवे, रवी जगताप, वसंत अहिरे, संदीप पवार, बबन शिंदे, शाहूराज जगताप, अतुल कांबळे, सुरेश भावर, कोंडाजी नेटवटे, सुनील भाटे, प्रभाकर वाघ, आनंद साबळे, ज्ञानेश्वर जाधव, विजय जाधव, उमेश अहिरे, गणपत जाधव, दत्तू गांगुर्डे, मधुकर कर्डक, कुंदन पगारे, सुनील गायकवाड, ज्ञानेश्वर जमदाडे, साहिल पगारे। शिस्तबद्ध व आकर्षक मिरवणूक। सायंकाळी आकर्षक घोडा गाडी, विद्युत रोषणी केलेल्या बगीतून महामानवांच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। मिरवणुकीचा श्रीफळ उद्योजक GS नाना सावळे, सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके, स्वप्नील पाटील, रमेश मामा शेवाळे, अझर शेख, बाळासाहेब पोरजे, हरिभाऊ चेवले यांनी फोडला। या बैलांची संख्या लक्षणीय होती। आधी माणसं उभे राहत नाही तोपर्यंत समजून घ्यायचं तर तुमचं काम चांगलं नाहीये, तुमचं काम संपलेलं आहे, तर काहीतरी खतरमधूर काम आहे। जेव्हा तुम्हाला प्रचंड ताकदीनं विरोधक एकत्र यायची तयारी करतात तेव्हा तुम्हाला मारामारी करायची गरज नाही, तुम्हाला झगडे करायची गरज नाही, तुम्हाला वादविवाद करायची गरज नाही, तुमचं काम चांगलं सुरू झालंय असा अर्थ त्याचा आहे। त्यामुळं बाकीचे जयंतीच्या कामापुरते येणारे अशा लोकांना आपण महत्त्व देऊ नका। आपलं आपलं काम जे गतिमान पद्धतीने वर्षानुवर्ष जे बुद्धवाराचं साळूमामा कधी तोंड बघत नाहीत, त्यांना फक्त जयंती उत्सव कशासाठी तर वर्गणीसाठी, काही झाली तर पावती पुस्तकासाठी, इथून तुम्ही आलेल्या कुठेतरी पचवायचं असतं। त्यामुळे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जयंती महोत्सव ज्या ताकदीनं ज्या हिमतीनं 40-45 वर्षापासून दिवंगत बोबलो असेल, मनोज असेल, संजू असेल, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व लोक आज सातपूर शहरामध्ये 15 विभाग प्रमुख आहेत आणि एक मध्यवर्ती जयंती अध्यक्ष आहे। अतिशय जल्लोषामध्ये हा शहरामध्ये कार्यक्रम संपन्न होत असताना आपण मस्जिद पण शिस्तीत कार्यक्रम करावा। कोण टीका टिप्पणी करते त्याला अजिबात महत्त्व देऊ नये। आपलं आपलं कर्तव्य आपण बजावा। तुम्ही आपण जे सोपं काम नाही, मिरवणूक करणार जा, तुम्ही कार्यक्रम करताय, परंतु आरोग्य तपासणी शिबिर आज वातावरणाप्रमाणे आपल्याला जे गरजेचे आहे ते गरजेचं काम तुम्ही करत असताना जनता तुमच्याकडे आपुलकीने बघते। किती गर्दी आहे, किती लोक आहे, किती डोके आहेत त्याला लोक महत्त्व देत नाही, किती दर्दी लोक आहेत त्याला खूप महत्त्व देतात। तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं निस्वार्थीपणाने कामकाज करताय। प्रशासन, शासन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, PL ग्रुप आणि माथाडी कामगार संघटना तुमच्या सोबत आहे। माझ्या तिसऱ्या पिढीचा अध्यक्ष इथे केलाय त्याचं पण मनापासून अभिनंदन करतो। असंच काम करा आणि संध्याकाळी सायंकाळी तुमची मिरवणूक झाल्यानंतर तुम्ही मिरवणुकीनंतर या, तिथे हिंदवी पाटील, साजन बेंद्रे आणि विशालचा जल्लोषाचा कार्यक्रम 12 वाजेपर्यंत चालणार आहे। त्यामुळे जेव्हा तुमची मिरवणूक संपेल तेव्हा एक झलक बघायला या आणि हे तुमचंच आहे, तुमच्यासाठी सर्व करतो। सर्वांनी मला बोलवलं, मान सन्मान दिला। गेल्या 40 वर्षापासून ह्या जागी आपण चांगला महोत्सव सुरू करतोय। चांगलं देखणं बुद्धविहार आणि मूर्तीसहित प्रारंभ झालाय, त्यामुळे सर्वांचं मनापासून अभिनंदन, आभार। जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत।